सर्वप्रथम सर्वांचं मी अभिनंदन करतो की आपल्या महापुरुषांनी जो इतिहास घडवला त्या इतिहासाची जी सोनेरी पानं आहेत त्यातून सर्व मानवजातीला आपल्यासारख्या जे समाजात परिवर्तन घडवतात अशा लोकांना जे स्फुरण मिळतं, जी प्रेरणा मिळते, तो दिवस आज आपण त्याची आठवण करतो आणि त्या दिवसाविषयी आपण इथे बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, त्या दिवसाचं महत्त्व काय आहे, हे महत्त्व जाणून घेण्यासाठी इथे जमा झालो. इथे मान्य जे उपस्थित आहेत, आपल्या वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि आपले समाजातील आणि इतरही श्रोते वर्ग हो, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आजचा दिवस जो 25 डिसेंबर, जो वंचित बहुजन आघाडीने स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं, या दिवसाचं महत्व काय हे आता इथे असलेल्या वक्त्यांनी भाषणात सांगितलंय आणि जयश्रीताईंनी खूप सुंदर असं भाषण दिलं. त्या मला नेहमी भेटत असतात, पण इतक्या चांगल्या वक्त्या इतकं चांगलं बोलतात असं मला माहित नव्हतं. तर त्यांचंही खूप अभिनंदन, खूप चांगल्या बोलल्यात. आणि शिक्षणाची सध्या परिस्थिती काय आहे, म्हणजे भारतात जेव्हा स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून या देशाचा कारभार सुरू झाला, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांवर आधारित जेव्हा लोकशाही चालू झाली, या देशात जे स्वातंत्र्य मिळालं हे फक्त स्वतंत्र उच्चवर्णीयासाठीच नाही, तर आपण जे वर्षानुवर्ष गुलामगिरीत होतो, त्या गुलामगिरीतून बाबासाहेबांनी आपली एक वेगळ्या अर्थाने मुक्तता केलेली आहे. आणि या दिवसाचा जो संदर्भ निघतो की 25 डिसेंबरला काय झालं, तर 25 डिसेंबरला 1927 साली मनुस्मृती या ग्रंथाचं दहन केलं. हा दिवस आपल्यासाठी याच्यासाठी महत्वाचा आहे की मनुस्मृतीत काय गोष्टी घडल्या या फारशा लोकांना माहित नाहीत. पण त्यात स्त्रींवर सगळ्यात जास्त अन्याय होत होते. तर स्त्रीच नाही, तर ती मानव जातीला काळीमा फासणारी, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हिरवणारी अशी जी एक समाजाची व्यवस्था निर्माण करून ठेवली होती इथल्या काही उच्चवर्णीय, म्हणजे थोडक्यात ब्राह्मणी व्यवस्थांनी, की जेणेकरून काही समाज हा मागास राहायला पाहिजे आणि एका सिलेक्टेड समाजातील काही वर्गाला त्यांच्यावर अधिकार गाजवता आले पाहिजे. स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी जेव्हा राज्यघटनेची निर्मिती केली आणि त्या अगोदर त्यांच्या मनात जेव्हा होते की या भारतात 5,000 वर्षापासून ही जी गुलामगिरीची जी प्रथा आहे, या गुलामीत जे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार नाहीये, तो त्यावर अभ्यास करून त्यांनी जेव्हा राज्यघटनेची निर्मिती केली, त्यात सगळ्या मानवजातीचा, सगळ्या म्हणजे गरीब असो, श्रीमंत असो, कोणत्याही जातीचा असो, हा सगळा भेदभाव नष्ट करून एक समानतेची, एक राज्यघटनेची अशी एक निर्मिती केली आणि त्यावर आपण सध्या सगळेजण त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत. इथे महिलांना एक सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी शिक्षण घ्या हे सांगितलं, पण आत्ताच्या घडीला जी स्त्री मुक्ती म्हणून आपण हा दिवस साजरा करतो, तर इतिहासातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्यावर आता उहापोह करणं किंवा त्यावर चर्चा करणं इतकं फार म्हणजे वेळेचं बंधनाभावी करता येणार नाहीत. पण सध्याच्या घडीला स्त्रीनी स्वतंत्र असलं पाहिजे. म्हणजे काय, समाजात आपण स्त्रींची दशा काय आहे ती बघतो. आज घडीला मी स्त्रीरोग तज्ञ आहे. माझा जवळपास मागच्या 15 वर्षापासून मी स्त्रियांना, म्हणजे अगदी वयात येणाऱ्या मुलीपासून, जन्म झालेल्या मुलीपासून तर वृद्ध वयस्कर स्त्रियांच्या म्हणजे नेहमी संपर्कात असतो. ते माझ्या संपर्क त्यांचे वेगवेगळे प्रश्न सांगतात. मी माझ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा ट्रीटमेंट करतो तेव्हा मी फक्त गोळ्या औषधाची ट्रीटमेंट फक्त 20% करतो. बाकी 80% जी ट्रीटमेंट आहे ही सायकॉलॉजी बेस्ड असते. स्त्रियांची सायकॉलॉजी, स्त्रियांचं बोलणं ऐकून घेणं, त्यांच्या मनातल्या गोष्टी त्यांनी जे कोणाला सांगू शकत नाहीत, घरी नवऱ्याजवळ सांगू शकत नाहीत, वडिलांजवळ सांगू शकत नाहीत, यातून जे सायकॉलॉजिकल जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात है ना, ते महत्वाचे आहेत. आणि ह्या गोष्टी कशामुळे आल्या, कारण की तुम्ही भारताचा नाही जगाचा इतिहास बघा. या जगाच्या इतिहासात स्त्री कधीच स्वतंत्र नव्हती. स्त्री कोणत्याच देशात स्वतंत्र नव्हती, तशी ती भारतातही नव्हती. तर पुरुषांना अशी काय भीती होती की जेणेकरून स्त्रीला प्रत्येक वेळेस बॅकफुटवर ठेवणं किंवा तिला दाबून ठेवणं, यात त्यांचा अर्थ काय. पण पुरुषांना कंटिन्यू एक भीती होती की स्त्री ही पुरुषापेक्षा कधीही सरस म्हणून सरस असू शकते आणि हे सिद्ध होऊ शकतं. आणि ही जी वर्चस्वाची जी भावना आहे, आणि तुम्ही बघाल जेव्हा जेव्हा इतिहासात स्त्रियांनी, जेव्हा जेव्हा इतिहासात स्त्रियांनी कामगिरी केलेली आहे, पुरुषांनी नाही वाजवलं.
जेव्हा जेव्हा स्त्रियांना जेव्हा क्रांती करण्याची जेव्हा जेव्हा संधी मिळाली, ते आपण बघतोच आहे, की जसं की ज्योतिराव फुलेंच्या अर्धांगिनी असतील, सावित्रीबाई फुले असतील, शिवाजी महाराजांच्या आई असतील, बाबासाहेबांच्या पत्नी असतील, रमाबाई. तर या सगळ्यांनी आपली जबाबदारी इतकी चोखपणे पाळलेली आहे, की त्यांच्यामुळं हे परिवर्तन शक्य झालं. म्हणून स्त्रियांनी सगळ्यात अगोदर आपल्या डोक्यातून एक मानसिकता ती काढणं आवश्यक आहे. जरी आपण पुस्तकी स्वरूपाने मनुस्मृतीतून बाहेर आलो आणि राज्यघटनेतून जसं आपल्याला स्त्री एक स्वतंत्र, जसं मॅडमनी सांगितलं, की एक मत, माझं एक वोट, वन मॅन वन वोट आणि एक अधिकार म्हणून मला आहे. पण तो अधिकार आपण तसा गाजवत नाही. तुम्ही आता निवडणुका नुकत्याच पार पडल्यात बघा. सगळ्यांच्या मागे एक एक पुरुष, जिथं स्त्रीचं हे होतं, स्त्रियांसाठी राखीव, तिथं तो माणूस होता. स्त्री फक्त पपेट्स होती. जसं मॅडमनी सांगितलं, की महिलांना पपेट्स म्हणून वागवलं जातं. तर त्याची जी पालमुळं आहेत, ही हजारो वर्षापासून या समाज रचनेत आहेत. आणि जोपर्यंत आपण या समाज रचनेचा अभ्यास करणार नाही, स्वतः आपण शिक्षित होणार नाही आणि आपल्या मुक्तीसाठी, आपल्या स्वतंत्रतेसाठी आपण लढणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणताही पुरुष मुक्त होऊ देणार नाही. तुम्ही याची वाट इथल्या स्त्री अशी बघूच नका, की माझा नवरा, माझा मुलगा माझ्यासाठी खूप करतो, माझे वडील खूप करतात. पण तेही समाजाच्या या बंधनात अडकलेले आहेत, ते तुम्हाला तेवढं स्वातंत्र्य मिळू नाही देणार. आलं लक्षात? कोणताच नाही देणार. म्हणून इथल्या स्त्रियांना स्वतःच्या मुक्तीसाठी स्वतःच लढावं लागणार आहे. म्हणून जे आपले महापुरुष आहेत, त्या महापुरुषांनी, जसे ज्योतिबा फुलेंनी, बाबासाहेब आंबेडकरांनी जे पण काही ग्रंथाची निर्मिती केली, याचा आणि शिक्षणाच्या साहाय्याने जितकं जितकं आपल्याला स्वातंत्र्याविषयी आणि माणसाच्या मूलभूत अधिकारांविषयी अभ्यास करता येईल, तेवढा अभ्यास करा. सगळ्यात म्हणजे अभ्यास हा सगळ्यात महत्वाचा आहे. शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. तेच तुम्हाला स्वातंत्र्य देऊ शकतं. तुम्ही बघा, तुमच्या घरी एक मुलगा-मुलगी असू द्या. त्याला, एखाद्या मुलाला जर का पुण्याला किंवा मुंबईला जर शिक्षणासाठी जायचं जर का असलं, तर फार कोणी ऑब्जेक्शन घेत नाही. पण मुलींनी जर का तशी इच्छा व्यक्त जर का केली, तर सगळे लोकं, 90% लोकं बॅकफूटवर येतात. याचं कारणच ते आहे, की मुलींविषयीची जी समाजात जी झालेली जी म्हणजे तिच्याविषयी वाटणाऱ्या गोष्टी आणि काय होईल या भीतीपोटी तिला स्वातंत्र्य नाकारलं जातं. समाजातल्या प्रत्येक घटकांनी जर का असा प्रयत्न केला आणि मुली जर का तेवढ्या सक्षम जर का झाल्या, तर नक्कीच परिवर्तन घडू शकतं. मी इतका इतका दबाव समाजातल्या मुलींवर बघतो, म्हणजे तो अज्ञात तुम्हाला, म्हणजे तुम्ही फील नसेल केला. म्हणजे अगदी मुलींना, जे इतक्या हुशार मुली मी बघतो, त्यांचं 17व्या-18व्या वर्षी लग्न झालेलं असतं. लग्न करून देतात. काय, की मुलगी सुंदर दिसते म्हणून लग्न करून देतात. म्हणजे ती तिच्या स्वातंत्र्यापासून, तिच्या तिच्या शिक्षणापासून ती कायमची वंचित राहिली. एक जन्म एकदा झाला, की पुन्हा जन्म नाहीये. या जन्मात जी काही कर्तृत्व तुम्हाला करायची, ती याच जन्मात आहे. म्हणून आई-वडिलांच्या प्रेशरमुळं 17व्या-18व्या वर्षी मुली लग्न करताना मी बघितलेलं आहे. आणि एकदा लग्न झालं, की 20व्या वर्षी त्यांना लेकरं झालेली मी बघितलेले आहेत. म्हणजे इतक्या हुशार असूनही, चांगल्या दिसायला असूनही, त्यांच्या आयुष्याचा सगळी जी आहे अस्ताव्यस्तपणा, हा त्यांच्या पालकांनी केलेला असतो. काय असतं त्यांच्या मागे एक, ते की बाबा एवढं शिकणं होणार नाही आणि याला सांभाळणं होणार नाही. पण तुम्हाला ही गोष्ट कशाला वाटते, की मुलीला असं वेगळं सांभाळावं लागणार आहे? कारण की आपण त्यांना स्वावलंबी बनवत नाही. आपण त्यांना कंटिन्यू परावलंबीच ठेवतो. आणि त्यांच्या डोक्यात एक गोष्ट भिनवलेली असते, की बाबा तुझं संरक्षण कोणाला तरी करावं लागतं आणि तुम्ही स्वतःचं संरक्षण करू शकत नाही. ज्यावेळेस स्त्रियांच्या मनात अशी भावना उत्पन्न होईल, की मी एक स्वतः स्वयंपूर्ण आहे, स्वयंपूर्ण व्यक्तिमत्व आहे. मी माझ्या सगळ्या गोष्टी मी घडवू शकते. मी माझं स्वतःचं संरक्षण करू शकते. स्वतःचं व्यक्तिमत्व घडवू शकते. सोबतच माझं कुटुंब आणि समाजाचंही सगळं जबाबदारी मी घेऊ शकते. अशी जाणीव जर का तुम्ही त्यात निर्माण करून जर का दिली, तर ह्या स्त्रिया सगळं समाजात सगळं परिवर्तन करण्यासाठी सक्षम आहेत. समाज तुम्हाला एकदम एकदम वेगळ्या पद्धतीचा दिसेल. या पुरुष प्रधान संस्कृतीत आपण हजारो वर्षापासून बघतोय. ही जी असमानता जी आहे, हे जे अन्याय, अत्याचार जे आहेत, हे जर का स्त्रियांच्या हाती जर का, कुटुंबाची जर का धुरा जर का गेली, तुम्ही बघा त्यांचं नियोजन इतकं उत्कृष्ट असतं. मी ऑपरेशन करताना, पुरुष ऑपरेशन करताना आणि स्त्रिया ऑपरेशन करताना बघतो. कारण की कलाकुसर जी आहे, स्त्रियांच्या हातात आहे. एकदम छोटं विणकाम करणं, आहे ना, त्यात सुंदरता आणणं, सुबकता आणणं, हे स्त्रियांच्या हातात आहे. पुरुष जेव्हा ऑपरेशन करतात, ते शिवताना असं एकदम गोधडी शिवल्यासारखं शिवतात. है ना? आणि तर ही जी कला जी आहे, त्या काही-काही कलागुण इतक्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी ज्या आहेत, त्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये खूप सरस आहे. तर भूतकाळाचा ज्या गोष्टी आहेत, त्या खूप, इतिहासाच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
त्या वाचल्याशिवाय आपल्याला भविष्य काळाची निर्मिती करता येत नाही. त्याच्यामुळं वाचन केलं पाहिजे, आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे. स्त्रियांनी तर वाचन आणि अभ्यास इतकं केला पाहिजे, की जगात त्यांच्यावर इतकी इतकी अन्याय, अत्याचार आणि त्यांच्या इतकी गुलामी जनावरांनी सुद्धा भोगलेली नाहीये. तर त्याची अनुभूती तुम्हाला होऊ द्या आणि त्यातून स्वतःचं व्यक्तिमत्व कसं घडवायचं, आपल्या मुलीचं व्यक्तिमत्व कसं घडायचं आणि समाज कशा पद्धतीचा स्वयंभू असला पाहिजे, आपल्या हातात ताकद कशी असली पाहिजे, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. या दिवशी 25 डिसेंबरच्या दिवशी जी मनुस्मृतीचं दहन केलं, त्यातून मनुस्मृतीचं वाचन व्हावं, संविधानाचं वाचन व्हावं आणि त्याच्याशी रिलेटेड मुक्तीचं जे पण लिटरेचर असेल, त्याचा अभ्यास व्हावा, त्यातून आपली प्रगती करावी आणि एकूण एकाला प्रबोधन करत राहावं, स्त्रीनी स्त्रीला मदत करत राहावी आणि आपला उद्धार करावा. इथे जमलेल्या सगळे पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या प्रेक्षकांना मी सगळ्यांना अभिनंदन करतो, की तुम्ही इथे आलात आणि या कार्यक्रमाचं आयोजन ताईंनी केलं, ज्योतीताईंनी केलं. असे छोटे-छोटे प्रकार आपल्याला खूप लोकं खूप गर्दी गरजेची नाहीये, है ना? फक्त विचार करणारे, इम्प्लिमेंट करणारे, बौद्धिक असे 4 लोकं जरी असले तरी समाज परिवर्तन घडू शकते. खूप मॉब म्हणजे मॉब आला तो मॉबच असतो. त्याच्या त्याच्या डोक्यात काहीच नसतं, है ना? तर ही जी मंडळी आली ही समाज परिवर्तन घडू शकतात आणि हे निश्चितच आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने जे परिवर्तनाचे 2 शब्द यांनी ऐकलेत, त्याचे इम्प्लिमेंट करण्यासाठी सगळे प्रयत्न करतील. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद देतो. मला इथे बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे आणि या कार्यात विशेषतः स्त्री मुक्तीच्या कार्यात जर का कोणत्याही लेव्हलला कोणाला कोणतंही जर का सहकार्य लागलं, तर आपण सगळं मिळून त्याला मदत करू आणि त्या दृष्टीनं पुढची वाटचाल करू. सगळ्यांना इथं मला भाषण करायचं